पुण्यापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर एक असं मंदिर आहे ज्याबद्दल जेजुरीला वारंवार जाणाऱ्या अनेक लोकांनाही माहिती नाही. जेजुरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो भंडाऱ्याने न्हालेला खंडोबाचा गड. हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. पण या जेजुरीत एक असं ठिकाण लपलेलं आहे जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, कारण हे मंदिर चक्क विहिरीच्या आत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हे आहे जेजुरीतील श्री बल्लाळेश्वर मंदिर. पुण्यापासून अगदी सहज पोहोचता येईल अशी ही जागा. त्यामुळे वीकेंड गेटवे, पीसफुल ड्राईव्ह किंवा बाईक राईडसाठी हे ठिकाण खूपच सुंदर वाटतं. खास करून सकाळचा हलका सनराईज किंवा संध्याकाळचा गोल्डन सनसेट असताना इथलं वातावरण अजूनच सिनेमॅटिक दिसायला लागतं. मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उंच कळस, प्रशस्त प्रांगण, घंटानाद आणि मुख्य गाभारा अशी प्रतिमा उभी राहते. पण जेजुरीतील हे मंदिर त्या सगळ्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. कारण इथे दर्शनासाठी वर नाही तर खाली उतरावं लागतं. विहिरीच्या रचनेत उतरता उतरता बाहेरचा प्रकाश कमी होत जातो, आवाज मागे पडतात आणि एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. जणू आधुनिक जगापासून काही क्षण दूर जाऊन एखाद्या प्राचीन आध्यात्मिक जागेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. हायवेपासून फार आत नसतानाही इथे पोहोचल्यानंतर अचानक वातावरण पूर्ण बदलल्यासारखं वाटतं. बाहेरचा गोंगाट मागे पडतो आणि समोर दिसते एक शांत, थंड आणि वेगळीच जागा. कॅमेरामध्ये हे सुंदर दिसतंच, पण प्रत्यक्षात विहिरीत खाली उतरताना जो अनुभव येतो तो अजूनच भारी वाटतो. या मंदिराचं आणखी एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या अगदी लगतच एक छोटंसं तळं आहे. त्यामुळे या ठिकाणाचं सौंदर्य आणि शांतता आणखी वाढते. एका बाजूला विहिरीच्या आत असलेलं अनोखं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला शांत पाण्याचं दृश्य. हा संपूर्ण अनुभव या जागेला अजूनच खास बनवतो. खाली उतरताना जाणवणारी शांतता ही या मंदिराची सर्वात मोठी ओळख आहे. वरच्या जगात वाहतूक, गडबड, आवाज, पण काही पायऱ्या खाली उतरल्या की वातावरणच बदलून जातं. जणू वेळ थोडा मंदावल्यासारखा वाटतो. अशा जागा फक्त पर्यटनासाठी नसतात, त्या अनुभवण्यासाठी असतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात हिडन प्लेसेस शोधण्याची एक वेगळीच क्रेज आहे. लोक दूरवर प्रवास करतात, ऑफबीट लोकेशन्स शोधतात, अननोन प्लेसेस एक्सप्लोर करतात. पण अनेकदा आपल्या अगदी जवळ अशी ठिकाणं असतात ज्याकडे लक्षच जात नाही. पुण्यातले अनेक लोक जेजुरीला वारंवार जातात, दर्शन घेतात, फोटो काढतात. पण हे मंदिर कदाचित त्यांच्या आयटिनरीमध्ये नसतं. कारण फेमस ठिकाणं सहज दिसतात, पण हिडन जेम्स शोधावे लागतात. खास करून रायडर्स, फोटोग्राफर्स किंवा फक्त शांत जागा शोधणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण एक हिडन जेम ठरू शकतं. कारण इथे फक्त मंदिर नाही तर संपूर्ण वातावरणच एक्सप्लोर करावंसं वाटतं. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला साधेपणा. इथे मोठ्या प्रमाणात कमर्शियल क्राऊड नाही, टुरिस्ट रश नाही. त्यामुळे या जागेचा शांत आणि निवांत फील अजूनही कायम आहे. जर पुढच्या वेळी जेजुरीला जाण्याचा प्लॅन असेल तर खंडोबाच्या दर्शनासोबत या अनोख्या मंदिरालाही नक्की भेट द्या. कारण जेजुरीच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारं हे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे. आणि खरं सांगायचं तर अशा जागा गुगल मॅप्समुळे लक्षात राहत नाहीत, तर तिथे जाऊन मिळालेल्या फिलिंगमुळे कायम आठवणीत राहतात. तुम्हाला या मंदिराबद्दल आधी माहिती होती का? आणि अशा अजून हिडन हिस्टॉरिकल किंवा स्पिरिच्युअल प्लेसेस माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच डिटेल्ड हिडन हिस्ट्री, ट्रॅव्हल आणि डॉक्युमेंटरी व्लॉगसाठी आर पुणे सिटीला नक्की सबस्क्राईब करा.